सोशल मीडियाच्या दुनियामध्ये तरी काय चालू आहे? खूप सारे लोकं खूप सारं कंटेंट टाकताय. का तर लोकांना व्हायरॅलिटी पाहिजे. का तर जास्त सबस्क्रायबर्स पाहिजे. मला समजत नाही, की तुम्ही काय करणार ह्या सबस्क्रायबर्सचं? तुमचं जर कंटेंट चांगलं आहे, तर जो व्यक्ती इन्फॉर्मेशन, नॉलेज घेऊ इच्छितो, तो तुम्हाला कनेक्ट होणार आणि तुमचा फॉलोवर, सबस्क्रायबर होऊन जाणार. ॲक्चुअली ह्यामध्ये चूक सोशल मीडियाच्या कंपनींची सुद्धा आहे. कारण पहिले अल्गोरिदम तसे चालत होते, जिथे ते बघायचे, की कोणाला जास्त सबस्क्रायबर आहे, कोणाला जास्त लाइक्स आहे, कोणाला कमेंट कसे आहे. त्या बेसिसवर ते रँक करायचे, की हे कंटेंट अगोदर दाखवा, हे नंतर दाखवा. पण, पण, पण 2026 मध्ये तो पूर्ण गेम चेंज झाला आहे. तर जर तुम्ही विचार करताय, की तुम्ही कंटेंट बनवणार आणि तुम्ही व्हायरल होणार, तर तुमच्या कंटेंटमध्ये किती दम आहे आणि किती लोकं तुमच्यासोबत एंगेज करतायत, त्या बेसिसवर ठरणार, की तुमचं कंटेंट कसं आणि कुठे रँक केल्या जाईल. ह्यामागे खूप सारे अल्गोरिदम्स रन होता. खूप सारे सर्व्हर्स कम्प्यूट करता सो दॅट एका व्यक्तीला बेस्ट व्हिडिओ जाईल. पान पलटूया कारण की बेस्ट व्हिडिओ जाण्यामागे जर 100, 200, 500, 1000 क्रिएटर्स स्टॉक मार्केटवर समजा व्हिडिओज बनवताय आणि जर तुम्ही नवीन येताय त्या फील्डमध्ये, तुम्हाला काय माहिती कोणता ट्रेडर किंवा कोणता यूट्यूबर चे व्हिडिओ खरंच लेजिट आहे. कारण 100 लोकांचे व्हिडिओ येत आहे. आपण 100 लोकांचे व्हिडिओ तर नाही पाहू शकत आणि अल्गोरिथम्सनी तुम्हाला काय सजेस्ट केलंय. म्हणून आता तुम्ही जेवढ्या त्या क्रिएटरसोबत कनेक्ट होणार आणि त्याचे माइंडसेट, फिलॉसॉफीज, त्याचा थॉट प्रोसेस तुम्हाला आवडणार आणि त्यांची जी पण मग सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज असेल, फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी लाईफ स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा, कंटेंट क्रिएशन, टेक्नॉलॉजी, एआय हे सगळे माझे फील्ड ऑफ इंटरेस्ट आहे. तुम्हाला जर दुसऱ्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही बघणार की तो व्यक्ती कोण आहे, जो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय. खरंच त्या व्यक्तीमध्ये दम आहे का तो कुठं शिकून येतोय आणि तसंच एका पोपटासारखं व्हिडिओसमोर बोलतोय. तर ह्या सगळ्यामध्ये एक्सपिरियन्स खूप जास्त मॅटर करतो आणि एक्सपिरियन्स म्हणजे फक्त जॉबचा नाही, पण अख्ख्या आयुष्याचा. हे म्हणणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जो एक्सपिरियन्स एका जॉबवर भेटतो, एखाद्या वेळेस त्यापेक्षाही खूप मोठा एक्सपिरियन्स तुम्हाला ट्रॅव्हल करताना भेटू शकतो. आणि ज्या व्यक्तीने हे दोन्ही गोष्टी केले आहे, तो बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स तुमच्यासाठी घेऊन येईल. एक बाजूला असती आपली सोसायटी, जी म्हणते, की हा व्यक्ती कुठे जॉब करतो? ह्याची सॅलरी काय आहे? अच्छा गाडी आहे, बंगला आहे, अरे हे आहे, ते आहे. कदाचित हा जो बोलतोय खरं असेल. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती म्हणते, की अरे ह्याचे अनुभव कसे? ह्या अनुभवातून ह्यानी काय शिकून घेतलं आणि आज तो कुठे आहे? आणि हे दोन्ही पॅरामीटर्स खूप वेगळे-वेगळे चालतात. पण जेव्हा तुम्ही हे दोन्ही पॅरामीटर्स एक करणार क्रिएटिव्हली आणि तुमचा पॉइंट मांडत जाणार, तेव्हा खरी जादू आहे. आणि जर ह्या जादूचा भाग व्हायचंय तुम्हाला, तर खाली काही कमेंट करा. तुमचे गिफ्ट्स काय आहेत? तुमचे टॅलेंट्स काय आहे? मागच्या वेळेस कधी ही गोष्ट झाली, की तुम्हाला काही सोसायटीचं पटलं नाही आणि तुम्ही तुमचा रस्ता निवडला आणि तो रस्ता निवडल्यामुळं आज तुम्ही कुठे आहात? आणि जेव्हा मी म्हणतो कुठे आहात, मी असं नाही म्हणत, की लोकांच्या नजरेत सक्सेसफुल आहात की नाही, पण तुम्हाला आतून काय वाटतंय? कारण एक व्हिडिओ आपण बनवला, जिथे आपण म्हणालो, "ऐका सगळ्यांचं, करा स्वतःचं."